हेल्थ अँड डिसीजेस मध्ये नेक्स्ट डिसीज आज डिस्कस करणार आहोत एड्स बद्दल. एड्स अँड द स्ट्रक्चर ऑफ HIV virus, the causative agent of the AIDS. This is about the AIDS that we are going to see today. What is AIDS? Actually, you try to remember the that is abbreviations. That is the AIDS. What is the AIDS? That is acquired immunodeficiency syndrome. So this AIDS we can describe as acquired immunodeficiency syndrome caused by human immunodeficiency virus. This HIV it means human immunodeficiency virus. This is called AIDS, immunodeficiency, immunity वर attack करणार. Okay, so AIDS is causative agent, that is the HIV virus. It is a retrovirus because retrovirus yesterday I have explained what is retrovirus, that is having the RNA. So AIDS is caused by the retrovirus called human immunodeficiency virus, HIV. Now what is the source of HIV? The HIV, it is found in the blood, then semen, vaginal secretions, CSF, cerebrospinal fluid even, then cervical secretion, breast milk, saliva, tears, amniotic fluid of infected persons. Overall, we can say what? That is the source is the complete secretion of the body. But these secretions, tear, amniotic fluids, sorry, tears वगैरे जे काही secretions आहे, these are saliva, tears, याच्यातून थोडासा less spread होतो, but mostly it is spread through the semen. Then the blood is the main media through which actually HIV it is transmitted. Now, then modes of transmission of AIDS. This first thing is the sexual contact. It is given intimate sexual contact. It is the mode of transmission of the HIV मानलं गेलेलं आहे from infected person to healthy person. Then blood to blood contact. So this is the main thing. Sometimes HIV is transmitted through blood to blood contact as in transfusion of unscreened blood. काही वेळेला जर घाई ट्रान्सफ्युजन केल्या गेलं, व्यवस्थित प्रॉपर चेकिंग केल्या गेलेलं नाही आहे, पेशंटला फार इमर्जन्सी आणि अशा कंडिशन मध्ये जर ब्लड ट्रान्सफ्युजन केलं विदाउट दिस टेस्ट, त्यामुळे एव्हरीवेअर जर आज तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं गेला ब्लड आपल्या हॉस्पिटल कंडिशन्स मध्ये, समटाइम्स सपोज दॅट इज द फिमेल इज अ प्रेग्नंट, तेव्हा प्रत्येक वेळेला तिला HIV टेस्ट ही करणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर ब्लडशी रिलेटेड कुठलेही इश्यू असेल, ट्रान्सफ्युजन आहे, डायलिसिस आहे किंवा इतर काहीही फॅक्टर्स असतील, तर त्याही कंडिशन्स मध्ये HIV टेस्ट ही केल्याच जाते आणि अतिशय सिम्पल टेस्ट आहे. सो इट कॅन बी इझिली डिटेक्टेड वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर नॉट. त्यामुळे ही टेस्ट जी आहे ती प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये केल्या जाते, पण समटाइम्स बाय निग्लिजन्स जर ही टेस्ट नाही केल्या गेली तर इट मे कॉज अ ग्रेट रिस्क. सो दिस इज ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट, हा एक महत्वाचा ट्रान्समिशन मोड आहे HIV व्हायरस स्प्रेड व्हायला. देन इन्फेक्टेड मटेरियल सुद्धा. आता हे जे इन्फेक्टेड मटेरियल आहे, दिस HIV इज ट्रान्समिटेड बाय द यूज ऑफ दिस इन्फेक्टेड मटेरियल लाईक नीडल्स, सिरिंजेस आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत काही अजून, रेझर वगैरे जर कॉमनली यूज केल्या गेला तर हे एक मेन रिझन आहे की त्या पर्सनच्या कुठल्याही पर्सनच्या ब्लडशी आपला कॉन्टॅक्ट येता कामा नये. पूर्वी ज्या निडल्स वापरल्या जायचं, तर आज आपण पाहतो हॉस्पिटल मध्ये पण स्पेशली प्रत्येकाच्या सेपरेट निडल्स यूज केला जातो किंवा इव्हन आपण आपली निडल घेऊन जात असतो टू अवॉइड सच टाईप ऑफ द इन्फेक्शन. ही एक मोठी रिस्क इंडियामध्ये पण तयार झालेली आहे वेन दिस डिसीज एड्स इट कॅन. तर एड्स जेव्हापासून आला तेव्हापासनं it becomes difficult and it is very necessary to take the precautions about such things. So needles हे जे इन्फेक्टेड मटेरियल्स आहे या बाबतीत प्रॉपर केअर करणं खूप गरजेचं आहे. निडल झाले, सिरिंजेस झाले किंवा इतर रेझर वगैरे दॅट शुड नॉट बी कॉमन. म्हणजे आपल्याला वाटतं की बरेच वेळ हे तर आपलेच रिलेटिव्ह आहे किंवा आपलेच आहे, तर तसं असून चालत नाही. वी हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट द हेल्थ अँड हॅव टू टेक द प्रिकॉशन्स. तर हे फार महत्वाचं असतं. मोड्स ऑफ ट्रान्समिशन मध्ये पहिला आपण these are these points, sexual contact, then blood to blood contact, and blood हे एकमेव माध्यम आहे. then infected material याच्या थ्रू
हा जो, कारण की दिस इज द HIV व्हायरस आहे. व्हायरस मीन्स नॉट अ सेल्युलर मटेरियल, हा एक सिंपल पार्टिकल आहे आणि पार्टिकल कसा ट्रान्समिट होतो तुम्हाला माहिती आहे. सो देन नेक्स्ट दॅट इज द मॅटर्नल टू फिटल, मदर टू फिटस हा जो आहे. म्हणून मी तुम्हाला आता म्हटलं की इफ द वुमन इज प्रेग्नंट देन ॲट दॅट टाइम मेनी टाइम्स दॅट डॉक्टर ॲडवाइसेस दिस HIV टेस्ट. Human immunodeficiency virus is transmitted from infected pregnant woman to fetus through their shared blood circulation. So this is the main thing. Then mother to child, HIV is transmitted from mother to child through the breast milk. Then symptoms of the AIDS. The symptoms of the AIDS are major symptoms मध्ये येतात. This is that is the weight loss. This is the main symptom is the weight loss of more than 10% of the body weight. Then unexplained diarrhea for more than a month. हे मेजर सिम्पटम जे आहेत एड्स मध्ये, तर मॅक्झिमम 10% ऑफ द बॉडी वेट लॉस आपल्याला दिसते. ते अनएक्सप्लेन डायरिया फॉर मोर दॅन अ मंथ. देन कंटिन्युअस फीवर फॉर मोर दॅन अ मंथ. तर जास्त काळ जर ताप असेल, महिनाभरही तो पुढे जर कंटिन्यू होत असेल तर दॅट मे बी द सिम्पटम. देन मायनर सिम्पटम्स मध्ये दिस जनरल डर्मॅटिटिस आपण म्हणतो. डर्मा इट मीन्स द स्किन. सो डर्मा इट इज रिलेटेड टू स्किन. सो दॅट्स वाय जनरल डर्मॅटिटिस मध्ये येतं इचिंग स्किन. देन परसिस्टंट कफ फॉर मोर दॅन अ मंथ. आता परसिस्टंट कफ हे दुसरे एक रिझन आहे, पण हेही एड्स मधले काही मायनर सिम्पटम्स आहेत. परसिस्टंट कफ फॉर मोर दॅन अ मंथ. देन लिम्फॅडेनोपॅथी और एनलार्ज स्प्लीन आपण म्हणू की स्प्लीनचं एनलार्जमेंट होणे हे पण आहे, कारण की एक इम्युनो डिफिशियन्सी आपण म्हणतो, त्यामुळे स्प्लीनवर पण त्याचा परिणाम होतो. देन नाईट स्वेटिंग अँड न्यूमोनिया हे असे बरेचसे लक्षण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अल्सरेटिंग दॅट इज दिस ऑफ द माउथ ऑल्सो, इन्फेक्शन ऑफ द माउथ, जेनायटल ऑर्गॅनस. देन प्रलॉंग वीकनेस. हे जे बरेच काही सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे इथे एक अजून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण म्हणतो की अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम इट मीन्स द ग्रुप ऑफ द सिम्पटम्स. देर आर सो मेनी सिम्पटम्स. आपण प्रत्येक डिसीजला एक पर्टिक्युलर सिम्पटम्स पाहतोय. न्यूमोनिया आहे तर काय होऊ शकतो, किंवा एखादा पर्टिक्युलर डिसीज आहे तर त्याच्यामध्ये काय कुठल्या विशिष्ट प्रकारचे स्पेसिफिक सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळेल. पण एड्स इज व्हॉट, त्याच्यामध्ये इम्युनिटी अफेक्ट होते. त्यामुळे सो मेनी सिम्पटम्स यू कॅन सी अँड दॅट्स वाय द नेम सिंड्रोम. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम ड्यू टू HIV. तर हे झाले सिम्पटम्स. याच्यामध्ये मेजर सिम्पटम्स आपण पाहिले की फास्टली याच्यामध्ये वेट लॉस होणार. तर हे बरेच याचे आहे, पण जे काही सिम्पटम्स त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दिसतात. तर हे काही मेजर सिम्पटम्स आणि मायनर सिम्पटम्स आपण पाहिलं. ट्रान्समिशन मोडमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने हा व्हायरस जो आहे तो ट्रान्समिट होतो. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस एड्स कॉझिंग व्हायरस. आता हा व्हायरस कशा पद्धतीने, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर हा एक महत्वाचा पुन्हा क्वेश्चन पण तयार होतो. याच्यावर बरेच वेळा क्वेश्चन विचारला जातो, बिकॉज दिस डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टडी अँड फॉर द अवेअरनेस. सो दॅट्स वाय इन इंडिया, सो दॅट्स वाय द स्ट्रक्चर ऑफ द HIV वी शुड नो. याच्यावर आता हा जो इन्क्लूड केलेला आहे सिलेबसमध्ये, बरेच वेळा याच्यावर डायग्राम विचारले जाते. स्ट्रक्चर ऑफ द HIV, व्हॉट टाइप ऑफ दीज व्हायरस इट इज, व्हॉट इज द स्ट्रक्चर. नाव हे जे आहे याच्यामध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसते इथे कम्प्लिटली लेबल आपण केलेलं आहे बघा. HIV इज ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, causative actual pathogen for AIDS. It is found in the saliva, tears, CSF, blood, semen, vaginal fluid, breast milk infected person. ट्रान्समिशन अकर ओनली थ्रू, हे सगळं आपण पाहिलं आता. इट इज स्मॉल स्पेरिकल व्हायरस. आउटर कोट जो आहे तो लिपिडचा आहे बघा. दिस इज द आउटर कोट, इट इज ऑफ लिपिड. It is of lipid containing glycoprotein. This is
आउटर कोट हा जो लिपिडचा आहे अँड इट्स हॅव्हिंग दिस, हे जे स्पोक लाईक स्ट्रक्चर जे दिसते, दिस इज ऑफ व्हॉट, ग्लायकोप्रोटीन. नाव दिस ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल हे पूर्ण ऍट इंटरवल तुम्हाला सगळं दिसतंय. इनर टू लिपिड लेअर देर आर 2 लेयर्स ऑफ प्रोटीन्स. इथे पूर्णपणे दिलेले आहे. दिस इज द लिपिड मेम्ब्रेन. देन हिअर यू कॅन सी दिस प्रोटीन कोड्स, हे जे दाखवलेले आहे या पद्धतीने बीड लाईक स्ट्रक्चर जे आहेत या आतमध्ये. त्यामुळे ही डायग्राम अजून इफेक्टिव्हली रिप्रेझेंट केल्या गेलेली आहे की हा जो पूर्ण इंटेक कोड दिसतोय हा लिपिडचा आहे. त्याच्या आतमध्ये हे जे इनर 2 लेयर्स आहे या प्रोटीन कोड्स आहेत आणि लिपिडच्या भोवती हे जे डिस्टंटली प्लेस हे जे स्पोक लाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज ऑफ द ग्लायकोप्रोटीन मॉलिक्युल्स. ओके, सो दिस लिपिड कोट इट इज हॅव्हिंग द ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. इनर आतमध्ये जर बघितलं तर 2 लेयर्स ऑफ द प्रोटीन कोट्स आपल्याला दिसते आहे. and then these inside that there is the single stranded RNA molecule. तर हा RNA व्हायरसेस आहे पर्टिक्युलरली, ज्याला आपण म्हणतो रेट्रोव्हायरस. तर हा जो RNA व्हायरस आहे दॅट इज द सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस अँड हॅव्हिंग द एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे एक एन्झाईम आहे. ओके, सो त्याच्या मेटाबॉलिझमसाठी जे एन्झाईम आहे दॅट इज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. तर अशा पद्धतीचं हे HIV चं स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट this core it consists of 2 single stranded RNA molecule आपण पाहिलं as genetic material and enzyme reverse transcriptase. So after entering the host cell, enzyme helps it to convert its RNA into DNA and hence it is called as the retrovirus. Retrovirus, that name it is, why it is given, when it enter in the host cell, this RNA it is converted into DNA with the help of this enzyme. त्यामुळे इथे एन्झाईम दाखवलेले आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हा जो RNA आहे तो DNA मध्ये कन्वर्ट होतो जेव्हा की तो होस्ट मध्ये एंटर होतो. त्यामुळे तुम्हाला माहिती कुठलेही व्हायरस हे एक पार्टिकल आहे. when it is outside त्याला कुठल्याही प्रकारे एक्झिस्टन्स नसतो. सो when it enters inside the body of human being or living organism, not human being, sorry, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा हा व्हायरस एंटर करतो तेव्हा त्याला लिव्हिंग एक्झिस्टन्स येते. व्हायरसला आउटसाइड कुठल्याही प्रकारचं एक्झिस्टन्स नाही. हे आपण अगोदर 11th मध्ये शिकलेलं आहात. तर व्हायरस या पद्धतीने with the help of the enzyme and using the metabolic machine of the host रायबोझोमचा यूज करून स्वतःचं मल्टिप्लिकेशन तिथे करत असतो अँड नंबर ऑफ काउंट इट इन्क्रीजेस अँड कॉजेस द इन्फेक्शन. तर हा मोड ऑफ द स्प्रेड आपल्याला माहिती आहे. ही व्हायरसची सायकल बहुतेक या वेळेला तुम्हाला या वर्षी शिकायला मिळणार आहे की व्हायरस कशा पद्धतीने मल्टिप्लाय होतो आणि कशा पद्धतीने रायबोझोम ॲज अ मेटाबॉलिक मशीन यूज करून रायबोझोमचा म्हणजे जेव्हा सेलमध्ये तो एंटर करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या तेव्हा त्याची मेटाबॉलिक मशीन म्हणजेच रायबोझोम यूज करून स्वतःचं प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीने करतो आणि बॉडी पार्ट्स कशा पद्धतीने बनवतो, कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतो, ती सेल जी लायटिक सायकल म्हणून आहे पुढे बायोटेक्नॉलॉजीमध्ये ती तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर व्हायरस इज अ व्हेरी डेंजरस पार्टिकल वी कॅन से दॅट इज द पार्ट ऑफ पॅथोजन and causing a very severe type of the diseases. So this is the HIV virus, human immunodeficiency virus. So naturally it attacks on the immune system, particularly नावात दिलेला आहे. ह्युमनच्या पर्टिक्युलर इम्युन सिस्टीमवर अटॅक करतो. सो वेन एंटर इन द होस्ट सेल, तर हे जे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे ते त्याला RNA ला DNA मध्ये कन्व्हर्ट करतो आणि म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे रिट्रोव्हायरस. So within host, virus attack and destroy these T helper cells, particularly ज्या cells या ज्या T helper cells आहे, ओके, ज्या की वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात इम्युनिटी मध्ये, त्या T helper cells ला डिस्ट्रॉय करण्यासाठी हा व्हायरस आहे. So as a result, immune system becomes weak and the patient thus susceptible to all kinds of infection. इथे ऍक्च्युअली हा एक महत्वाचा फॅक्टर इथे लक्षात घेण्यासारखा आहे. मगाशी पण एक्सप्लेन केला की सिम्पटम्स आणि सिंड्रोम म्हणून याच्या नावामध्येच दिलेलं आहे अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम मीन्स दॅट इज हाऊस ऑफ मेनी सिम्पटम्स. तर इथे भरपूर प्रमाणात सिम्पटम्स आपल्याला दिसतात आहे कारण रिझन तेच आहे की इम्युन सिस्टीम इट बिकम्स वीक अँड दॅट्स वाय इट बिकम्स ससेप्टेबल टू ऑल काइंड्स ऑफ इन्फेक्शन. त्यामुळे rather than directly these infectious diseases,
So this is, there are so many symptoms of other diseases also you can find याच्यामध्ये दिसणार. मग आता ट्रीटमेंट काय आहे याच्यासाठी आणि डायग्नोसिस पण आपण ट्रीटमेंट ऑफ द एड्स. देर इज नो कम्प्लीट क्युअर फॉर द एड्स, हे तुम्हाला माहिती आहे. हाऊ एव्हर यूज ऑफ अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्स जे आहेत, अँटी रिट्रोव्हायरल जे ड्रग्ज आहे, दॅट सप्रेसेस दिस HIV इन्फेक्शन अँड प्रॉलॉंग्स द लाईफ ऑफ द एड्स पेशंट. हा पेशंट कितीतरी काळ जगू शकतो. हे जे सिम्पटम्स आहेत ते 8-10 म्हणजे काही महिन्यापासून 6 महिन्यापासून तर 7-8 वर्षांनंतर सुद्धा हे सिम्पटम्स लक्षात येत नाही पटकन. आणि देर आर सो मेनी सिम्पटम्स दॅट एंटर्स इनसाइड द बॉडी. त्यामुळे आज HIV टेस्ट जी केल्या जाते, ते HIV टेस्ट, HIVचं डायग्नोसिस केलं जातं. त्याला म्हणतो आपण इलायझा टेस्ट, इलायझा एन्झाईम लिंक, दॅट इज द, हे जे इम्युनोसॉर्बंट ऍसे म्हणून म्हटलं गेलेलं आहे, इलायझा, ELIASA. दॅट इज द एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ऍसे, असं त्या टेस्टचं नाव आहे. एलायझा टेस्ट म्हणून सिम्पली ती टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये हा जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सद्वारे इझिली फाइंड आउट होते की वेदर पर्सन इज HIV पॉझिटिव्ह ऑर नॉट. सो ट्रीटमेंट जसं आता आपण बघितलं, सो अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट ड्रग्स दिल्या जाऊन HIV इन्फेक्शन हे प्रलॉंग केलं जाऊ शकतं अँड द पर्सनची लाईफ ही सेव्ह केलं जातं. पण यामध्ये बरेच सिम्पटम्स ॲट अ टाइम पेशंटमध्ये फाइंड आउट होतात. सो दॅट्स वाय इट इज अ व्हेरी डेंजरस डिसीज म्हणून कन्सिडर केलं गेलेलं आहे. बट वन थिंग वी हॅव टू रिमेंबर अबाउट दिस डिसीज, इट इज नॉट स्प्रेड ॲट ऑल. याचा जो स्प्रेडिंग आहे तो कशा पद्धतीने होतो तो आपण बघितलं. त्यामुळे पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टनी, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट में स्किन टच आहे किंवा हँड शेकिंग आहे किंवा इतर और हगिंग और एनी वे, इट इज नॉट हॅव्हिंग एनी रिस्क फॉर दिस पेशंट. त्यामुळे याला स्पेशल ट्रीट करायची गरज नाही. अशा पेशंट्सला ऑलरेडी दोज हू आर इन्फेक्टेड, तर त्यांना एक वेगळ्या प्रकारे सपोर्ट देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही पुढची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तर एड्स बद्दल प्रॉपर अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर केला जातो, बिकॉज ऑल विल ऑलरेडी दॅट द पेशंट इज सफरिंग अ लॉट फ्रॉम दॅट टाईप ऑफ द डिसीजेस. सो दिस डिसीज हा असा डिसीज आहे की जो कुठल्या कॉन्टॅक्ट, फक्त ब्लड वगैरे फ्लुइडशी जर कॉन्टॅक्ट सोडला तर इतर कुठल्याही पद्धतीने कोणत्याही वेने हा जो व्हायरस आहे तो ट्रान्समिट होत नाही. कफिंग, कोल्ड, स्नीजिंग म्हणजे हे काही माध्यम नाहीये. नॉट इट इज द एअरबॉर्न, वॉटरबॉर्न और एनी वे वेक्टरबॉर्न इन्सेक्ट्समुळे होत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारच्या टचिंगनी होत नाहीये. सो दिस टाइप ऑफ द डिसीज, इट इज ओनली ट्रान्समिटेड बाय द मोड्स दॅट वी हॅव सीन, की ज्या पद्धतीने एक फ्लुइड किंवा हे जे मटेरियल जे आपण इन्फेक्टिव्ह मटेरियल आहे, रेझर्स वगैरे इतर काही जे ब्लडशी कॉन्टॅक्ट येईल अशा कुठल्याही प्रकारच्या मटेरियलशी आपला संपर्क येता कामा नये. हे मेन त्याच्या मागची प्रिकॉशन्स आहे. सो वी कॅन प्रिव्हेंट फ्रॉम द एड्स बाय these means, but we can support such a patients. Okay, so we have the proper knowledge about the AIDS. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जे इन्फेक्शियस डिसीजेस आहे, एअरबॉर्न, वॉटरबॉर्न, व्हेक्टरबॉर्न, तर या कुठल्याही कॅटेगरीमध्ये हा डिसीज येत नाही, हे पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. दिस इज अ सिम्पल, HIV इज अ सिम्पल व्हायरल पार्टिकल विच ट्रान्समिटेड ओनली थ्रू द फ्लुइड. त्यामुळे फ्लुइडशी कॉन्टॅक्ट येता कामा नये, ही सहवागची प्रिकॉशन्स आहे. की या बाबतीत काही एक हे दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की या म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल दे आर नॉट नोईंग. बरेच लोकांना माहिती नसतं, त्याला एक सिम्पल डिसीज मध्ये कन्वर्ट केल्या जातं. तर तशा टाईपचं नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीने बिहेव करणं पण गरजेचं नाहीये. म्हणून यासाठी मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंट अवेअरनेस करत असतं. 1 डिसेंबर, सो दॅट्स वाय इट इज ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड एड्स डे म्हणून डिक्लेअर केला गेलेला आहे. दॅट यू नो इन GK हे सगळ्यांना माहिती आहे की 1 डिसेंबर एव्हरी इयर वी, that is, it is considered as a world's AIDS day. Then India started this national AIDS control program also in 1987. People, they are knowing the exact reason. So that's why ही जी अवेअरनेस मुळे आज प्रत्येक जण आपापली सिरिंज, नीडल याचा स्वतंत्र उपयोग करत असतो. तर ही एक मोठी प्रिकॉशन झालेली आहे.
Then India started national AIDS control programs in 1987. तर त्याच्या मागचे काय काय रिझन्स आहेत, त्यामुळे HIV बद्दल पूर्ण अवेअर असणं, कॉन्शियस असणं आणि वेळच्या वेळी ती टेस्ट करून घेणं हे त्यामागचा उद्देश आहे. आणि त्याद्वारे हा जो प्रोग्राम आहे तो केला जातो दर 1 डिसेंबरला. रेड रिबन हे जे इथे सिम्बॉल दिसते आहे, इट इज द वन ऑन वर्ल्ड एड्स डे as universal symbol of awareness and support for the people living with HIV. Not only awareness but support पण करायचे आहे अशा लोकांना. We don't have to neglect them, we have to support them. Okay, त्यामुळे त्यांना already these patients, those who are suffering, we have to give the mental support to them. Then India, for this AIDS reference, say 4 AIDS reference centers have been established. India मध्ये जे आहे एम्स आहे न्यू दिल्लीला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे पुणे, देन सेंटर ऑफ ऍडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी व्हेल्लोरला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज आहे न्यू दिल्लीला. तर हे 4 सेंटर्स इंडियामध्ये इस्टॅब्लिश झालेले आहे. सो विथ रेफरन्स टू दिस डिसीज. सो नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो नॅको, National AIDS Control Organization. It was set up in year 92, only 1992 by the Ministry of Health and Family Welfare. This is the general introduction, basic introduction about the AIDS. So aim of this organization is what? To prevent the further transmission of the HIV, to decrease morbidity and mortality associated with HIV infection, and to minimize the socio-economic impact resulting from HIV infection. त्यामुळे सोशल सोसायटीवर त्याचे मोठा इम्पॅक्ट होतो. हा जो डिसीज आहे तो किती मोठ्या प्रमाणावर हार्मफुल आहे, याच्यामध्ये इम्युनिटी मेनली इट इज गेट डिस्ट्रॉइड. सो दॅट्स वाय मेनी सिमटम्स याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सिमटम्स आपण बघतोय. तर यापासून कसं स्वतःला प्रोटेक्ट करता येईल त्यासाठी वेळच्या वेळी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. कारण व्हायरल इफेक्ट जो असतो किंवा व्हायरल अटॅक इज नॅचरली अ डेंजरस वन. तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आपण आज बघितल्या. सो दिस इज ऑल अबाउट द HIV व्हायरस. एड्स आणि HIV हा एक स्पेशल पार्ट आपण घेतलेला आहे, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. सो दोज हू आर हॅव्हिंग सम मिसअंडरस्टँडिंग अबाउट द डिसीज, यू डोंट miscategorize this disease in other infectious diseases. This is the special types of the disease and the special type of the virus which attack on the immune system. So this is all about the AIDS and the HIV. So awareness is very important, precaution is very important. So that this is all about the AIDS. In the next period, we will see the remaining one little one part and we will start with the next chapter.